नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका। ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 30 जून 2026च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय लघु ग्रह दिन दरवर्षी कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, असा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। 1908 मधील सायबेरियातील तुंगुस्का प्रभाव घटना यावरून तो साजरा केला जात असतो। महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे। 30 जून रोजी आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन साजरा होतो। या दिवसाला संयुक्त राष्ट्रांची मान्यता आहे आणि हा दिवस 1908 साली सायबेरियातील तुंगुस्का प्रभावाच्या आठवणीने साजरा करतात। लघुग्रहांपासून होणाऱ्या धोक्यांबद्दल जनजागृती वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा। 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणारा भारतीय क्रिकेट संघ कोणता आहे? ठीक आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। भारतीय महिला क्रिकेट संघ डायरेक्ट क्वालिफाय झालेला आहे। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। भारतीय महिला क्रिकेट संघाने थेट 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवलेली आहे आणि 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झालेला आहे। तो T20 स्वरूपात खेळला जाईल, लक्षात ठेवा हा मुद्दा। आणि महिला गटातील भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि ग्रेट ब्रिटन यांनी आधीच पात्रता मिळवलेली आहे आणि क्रिकेट तब्बल 100 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये परत येतोय, त्यामुळे यावरती प्रश्न येऊ शकतो। पुरुष गटासाठी पात्रता ICC मेन्स T20 क्रमवारीत वरती, तर महिलांसाठी ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप मध्ये कामगिरीसाठी ठरवलेली आहे आणि भारतीय महिला संघ हा आशियातील पात्र ठरलेला प्रमुख संघ त्यामुळे ठरतो। पुढील प्रश्न तिसरा। भारतातील पहिल्या ऑफशोअर विमानतळासाठी कोणते राज्य निवडण्यात आलेले आहे? पहिले ऑफशोअर विमानतळ कोणत्या राज्यात होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्रामध्ये। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। देशातील पहिल्या ऑफशोअर विमानतळाला महाराष्ट्रामध्ये मंजुरी मिळाली आहे आणि हे नवीन विमानतळ पालघर जिल्ह्यातील कोरे बीच जवळ उभारले जाणार आहे। हा मुद्दा लक्षात ठेवा। मुंबई महानगर प्रदेशातील हे तिसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यानंतर होणार आहे आणि प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं हिरवा कंदील मिळालेला आहे। महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ या प्रकल्पाचे समन्वय करणार आहेत आणि हा प्रकल्प उड्डाण विरार सागरी सेतू, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानक आणि वडोदरा मुंबई द्रुतगती मार्गाशी थेट जोडला जाणार आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न चौथा। भारतीय लष्कराचे पहिले इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप म्हणजे IBGs कधी कार्यान्वित होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 जुलै 2026 पासून। महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे। भारतीय लष्कराचे पहिले इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे। पहिले IBGs पानागड येथे 17 ग्रुप मध्ये उभारले जातील। हे 17 कॉर्प्स म्हणजे माउंटेन स्ट्राईक कॉर्प्स, जे मुख्यतः चीन सीमेवरती लक्ष केंद्रित करते। IBG म्हणजे एक ब्रिगेड आकाराची पूर्णपणे सुसज्ज लढाऊ तुकडी होय।
हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येक IBG मध्ये किमान 5,000 सैनिक असतील आणि 12 ते 13 युनिट्स IBG मध्ये असणार आहेत. आणि या युनिट्समध्ये पायदळ, तोफखाना, अभियंता, सिग्नल, फील्ड हॉस्पिटल्स असतील. आणि IBG संकल्पना माजी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांची आहे, हे लक्षात ठेवा. आणि 2029 पर्यंत भारतीय लष्करावरती IBG प्रणाली पूर्णपणे विस्तारण्यात येणार आहे. पुढील प्रश्न 5वा. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कधी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 28 जून 2026 या दिवशी. महत्वाचे पॉइंट्स पहा. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने 28 जून 2026 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याची निवृत्ती जाहीर केलेली आहे. स्टोक्सचा शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध ट्रेंट ब्रिजवरती झालेला आहे आणि त्या सामन्यामध्ये इंग्लंडला 160 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आणि तब्बल 15 वर्ष खेळून स्टोक्सने निवृत्ती घेतलेली आहे. त्याने बर्नआउट म्हणजेच मानसिक आणि शारीरिक थकवा असं कारण सांगितलेलं आहे निवृत्तीचं. आणि एप्रिल 2022 मध्ये स्टोक्सनं इंग्लंडच्या कसोटी संघाचं कर्णधारपद स्वीकारलेलं होतं. आणि स्टोक्सने कसोटीत 122 सामने खेळून 7,273 धावा आणि 252 बळी त्याच्या करिअरमध्ये घेतलेल्या आहेत. आणि इंग्लंडच्या महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्टोक्सचं नाव नेहमीच घेतलं जातं. पुढील प्रश्न 6वा. आरोग्य सेतू 2.0 चे रूपांतर कोणत्या प्रकारच्या ॲपमध्ये करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वैयक्तिक आरोग्य नोंद ॲप आता ते झालेलं आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 29 जून 2026 रोजी आरोग्य सेतू 2.0 चं उद्घाटन केलेलं आहे. आणि हा कार्यक्रम दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये झालेला आहे. आता आरोग्य सेतू 2.0 हे पर्सनल हेल्थ रेकॉर्ड ॲप म्हणून तयार केलेलं आहे. आणि हे ॲप आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ABDM अंतर्गत येते. आणि सुरुवातीला 2020 मध्ये आरोग्य सेतू ॲप कोविड-19च्या संपर्क शोधण्यासाठी वापरलं जात होतं, लक्षात ठेवा हे. आणि या ॲपमध्ये स्कॅन अँड शेअर ही नवीन सोय मिळणार आहे. आणि 1 जून 2026 पर्यंत देशामध्ये 90 कोटींपेक्षा जास्त ABHA खाती तयार झाली होती. आणि 25 जून 2026 पर्यंत 38 कोटींपेक्षा जास्त ABHA हेल्थ IDs नोंदवण्यात आलेली आहेत या ॲपवरती. आणि 2026 पासून NABH मान्यता प्राप्त संस्थांसाठी हेल्थ इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर रजिस्ट्रेशन अनिवार्य करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न 7वा. जगातील सर्वात मोठा बेकायदेशीर अफू उत्पादक देश कोणता ठरलेला आहे असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्यानमार. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. म्यानमार आता जगातील सर्वात मोठा बेकायदेशीर अफू उत्पादक देश झालेला आहे. अफगाणिस्तानमध्ये अफू उत्पादन घटल्याने म्यानमारचा नंबर पहिल्या स्थानावरती आलेला आहे. आणि 2025 मध्ये म्यानमारमध्ये अफूंची लागवड गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक पातळीवरती पोहोचलेली आहे. आणि 2025 मध्ये एकूण 53,100 हेक्टर क्षेत्रावरती अफूची लागवड म्यानमारमध्ये झालेली होती. म्हणजे पहिल्यांदा अफगाणिस्तान 1 नंबरवरती होते, पण आता म्यानमार आहे, हे लक्षात ठेवा. म्यानमारमधून सुमारे 1010 मेट्रिक टन अफूचे उत्पादन झालेलं आहे. आणि देशात सुरू झालेल्या संघर्ष आणि आर्थिक संकटामुळे अफू लागवडीमध्ये वाढ झाली. अफूपासून हिरोईन तयार केलं जातं आणि अफूचे दर वाढल्यामुळे जास्त शेतकरी आता अफूच्या लागवडीकडे
वळलेले आहेत. आणि हा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्यानमार हे कृत्रिम अंमली पदार्थांच्या उत्पादनासाठीचं महत्त्वाचं केंद्र देखील मानलं जातं. पुढील प्रश्न 8वा. AI सक्षम रुरल इंटरनल ऑडिट पोर्टल चे उद्घाटन कुठे करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी दिल्लीतील पुसा कॅम्पस येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. AI सक्षम रुरल इंटरनल ऑडिट पोर्टलचं उद्घाटन 28 जून 2026 रोजी झालेलं आहे. आणि या पोर्टलचं सादरीकरण राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात करण्यात आलं. आणि हे पोर्टल म्हणजे ग्रामीण विकास कार्यक्रमासाठी एकत्रित डिजिटल ऑडिट प्लॅटफॉर्म आहे. आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने हे पोर्टल विकसित केलेलं आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर म्हणजे NIC ने पोर्टलच्या निर्मितीत सहकार्य केलेलं आहे. आणि या पोर्टलची संकल्पना ग्रामीण विकास मंत्रालयाच्या चीफ कंट्रोल ऑफ अकाउंटच्या कार्यालयाने दिली. आणि यामध्ये ऑडिट प्लॅनिंग, एक्झिक्युशन, रिपोर्टिंग, कंप्लायन्स, मॉनिटरिंग आणि ॲनालिटिक्स या सगळ्या सुविधा आहेत. आणि या पोर्टलचं पायलट प्रोजेक्ट उत्तर प्रदेश चांदोली जिल्ह्यामध्ये 1 एप्रिल 2025 साली सुरू झालं होतं. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. हुरून ग्लोबल युनिकॉर्न निर्देशांक 2026 नुसार युनिकॉर्नच्या संख्येमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? असा प्रश्न आहे. हुरून ग्लोबल युनिकॉर्न निर्देशांक 2026. तर भारताचा क्रमांक हा 4था आहे. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. हुरून ग्लोबल युनिकॉर्न निर्देशांक 2026 प्रसिद्ध करण्यात आला नुकताच. आणि 2026 मध्ये जगात एकूण 1603 युनिकॉर्न स्टार्टअप्स आहेत. आणि युनिकॉर्न म्हणजे $1 अब्ज किंवा त्याहून अधिक मूल्यांकन असलेली सूचीबाह्य स्टार्टअप्स कंपनी होय, हे लक्षात ठेवा. आणि अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 806 युनिकॉर्न्स आहेत. चीनमध्ये 381 युनिकॉर्नसह चीनचा दुसरा क्रमांक आहे. आणि युनायटेड किंगडममध्ये 17 युनिकॉर्न्स आणि ते तिसऱ्या स्थानावरती आहे, हे लक्षात ठेवा. पहिले 3. आणि भारतामध्ये जवळजवळ 61 युनिकॉर्न्स आहेत आणि आपला क्रमांक 4था येतो त्यामुळे. ठीक आहे. आणि भारतीय युनिकॉर्न्सचे एकत्रित मूल्य हे $600 अब्ज इतके आहे. आणि जगातील सर्वात युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य $8 ट्रिलियन इतकं आहे. पुढील प्रश्न 10वा. हरियाणा आणि राजस्थान यांनी अप्पर यमुना जलवाटपाबाबत सामंजस्य करार कधी केलेला आहे? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 29 जून 2026 ला. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. हरियाणा आणि राजस्थान यांनी 29 जून 2026 रोजी अप्पर यमुना जलवाटपासाठी सामंजस्य करार केलेला आहे. आणि या MOU वरती नवी दिल्ली येथे स्वाक्षऱ्या झाल्या. आणि हा करार 1994च्या अप्पर यमुना रिव्हर बोर्ड ॲग्रीमेंटच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेला आहे. आणि अप्पर यमुना रिव्हर बोर्ड ॲग्रीमेंट 12 मे 1994 रोजी यावरती स्वाक्षरी झालेली होती यापूर्वी. आणि 1994चा हा करार 5 नदीखोरे राज्यांमध्ये झाला होता, लक्षात ठेवा. आणि या कराराचा उद्देश म्हणजे यमुना नदीच्या पृष्ठभागावरील पाण्याचं वाटप करणे असा आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. राष्ट्रीय सी फूड स्किल ऑलिम्पियाडचे आयोजन कोणती संस्था करणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजे MPEDA. ठीक आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा.
मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी MPEDA राष्ट्रीय सी फूड स्किल्स ऑलिम्पियाडचं आयोजन करणार आहे आणि राष्ट्रीय सी फूड स्किल ऑलिम्पियाडची ही दुसरी आवृत्ती आहे आणि ऑलिम्पियाड 1 जुलै 2026 पासून सुरू होईल. हा कार्यक्रम सी फूड एक्सपो भारत 2026चा भाग आहे, हे लक्षात ठेवा. आणि देशातील सी फूड प्रक्रिया क्षेत्रातील कुशल व्यावसायिक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. सी फूड निर्यातदार म्हणजे सी फूड एक्सपोर्टर्स कार्यक्रमात सहभागी होतील आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार या कार्यक्रमामध्ये सहभागी असणार आहेत आणि तांत्रिक तज्ज्ञ आणि प्रतिनिधी सी फूड एक्सपो भारत 2026 मध्ये देखील भाग घेणार आहेत. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात जलसंपदा सहकार्याबाबत सामंजस्य करार कोठे झालेला आहे नुकताच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जेद्दा येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारत आणि सौदी अरेबिया यांनी जलसंपदा सहकार्याबाबत सामंजस्य करार केलेला आहे आणि हा करार सौदी अरेबियातील जेद्दा येथे झाला आणि हा करार सौदी वॉटर वीक दरम्यान करण्यात आलेला आहे आणि भारताच्या वतीने डॉक्टर सुहेल खान यांनी या करारावरती स्वाक्षरी केली. कराराचा उद्देश जलसंपदा नियोजनात सहकार्य वाढवणं असा आहे आणि कराराद्वारे शाश्वत जलव्यवस्थापनाला चालना दिली जाणार आहे. सिंचन प्रकल्पाची सिंचन प्रणाली क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवले जाईल याद्वारे आणि हा करार भारत सौदी धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करेल आणि भारत सौदी सहकार्य ऊर्जा क्षेत्रातही यामुळे वाढ होणार आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 30 जून 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहे. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.